गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। काही दिवसांपूर्वी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांची भेट घेत नांदगाव व मनमाड बस डेपोतील जुन्या झालेल्या बसची परिस्थिती सांगत नवीन बसची मागणी केली होती। यामुळे आता प्रवाशांना नवीन बसमध्ये आरामदायी प्रवास करायला मिळणार आहे। यानंतर नांदगाव व मनमाड बस डेपोकरिता पहिल्या टप्प्यात 5 नवीन बस उपलब्ध झाल्या असून आज या बसचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते नारळ फोडत उपस्थित फीत कापून उद्घाटन करण्यात आले। मतदारसंघातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नांदगाव व मनमाड आगार येथील बस अत्यंत जुन्या झालेल्या असून या बस वारंवार नादुरुस्त होत असतात। सदर बस अनेक वेळा रस्त्यात बंद पडत असून अपघात देखील होत आहे। त्यामुळे प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळत असून खासगी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेत असल्यामुळे खासगी वाहनांचे अपघातून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जुन्या बसमुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। त्याकरिता नांदगाव मनमाड आगार येथे नवीन बस उपलब्ध होणे आवश्यक आहे, अशी मागणी आमदार सुहास कांदे यांनी केली होती। या प्रसंगी राजाभाऊ जगताप, अमोल नावंदर, प्रमोद भाबड, सागर हिरे, सुनील जाधव, प्रकाश शिंदे, ईश्वर सानप, कार्यशाळा अधीक्षक मयूर सूर्यवंशी, वाहतूक निरीक्षक विनोद अप्पर, विलास गीते, सुनील कासार, डीबी जगदणे, किरण शिनगारे, अभिजित शेरेकर, अण्णा अप्पर, अरुण सांगळे उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोते, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।